तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललेलं आहे जुमापटी स्टेशन एक्सप्लोअर करायला. आपल्यासोबत आहे वेद पारदे. हॅलो. तर आता आपण चाललेलं आहे धुग्याच्या वाट्यातून. बघू शकता किती धुगा आलेला आहे. या इकडे राहिलं आमचं गाव आणि आम्ही चाललो आहेत टॉय ट्रेनच्या रेल्वे मार्गाने. तर चलो असते असते जाऊ. जरा वाट पण चिकट झालेली असेल, असते असते जाऊ आणि तुम्हाला सगळं दाखवू. हे धुकं गेल्यानंतर वॉटरफॉल वगैरे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू. तर वेद पारदी तुम्हाला काहीतरी सांगत आहे, तर त्यात आहे का स्टेशनला तुम्हाला निसर्ग दाखवून आणि काय काय करून ते पण दाखवून. तर चला आता आपण स्टेशनला भेटू. तिथं जुमापटी जिथं ट्रेन थांबते तिथं पावसाळा असल्यामुळे दरड कोसळण्याची शक्यता असते, त्यामुळे ट्रेन वगैरे सगळ्या बंद आहेत. पण आपण तर रेल स्टेशनला जाऊन तिथं एक्सप्लोअर करू. तुम्हाला माहित आहे का हे जुमापटी स्टेशन हे फक्त एक स्टेशन नाही तर 100 वर्षाचा इतिहास जपलेला एक ठिकाण आहे. 1907 साली सुरू झालेल्या माथेरान हिल रेल्वेचा हा पहिला महत्त्वाचा थांबा. एकूण 21 किलोमीटरच्या या मार्गावर तब्बल 221 वळणं आहेत. ही लाईन एका व्यापाऱ्याने फक्त 16 लाखात बांधली होती आणि अजूनही लोक याला टॉय ट्रेन राईड म्हणून ओळखतात. येथून दिसणारे धबधबे, हिरवीगार जंगल आणि पावसात तर हे ठिकाण स्वर्गासारखंच वाटतं. पुढच्या वेळी माथेरानला आलात तर जुमापटी स्टेशनला थांबायला विसरू नका. तर मित्रांनो, धुकं तर जात आलेला आहे. आता वॉटरफॉल पण दिसतील, मी ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आपण टाइम लॅप्स लावून ठेवू. इथं मस्त असं धुकं जात आलेलं आहे. टाइम लॅप्स लावण्याचा प्रयत्न लावतो म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. इथले धबधबे वगैरे सगळं दाखवतो. आता तोपर्यंत टाइम लॅप्स एन्जॉय करा. तर मित्रांनो, तुम्ही टाइम लॅप्स व्हिडिओ बघितला असाल, एक नंबर. आता आपल्याला सर्व म्हणजे जेवढे पण माथेरानवरून खाली जे वॉटरफॉल येतात ते आपल्याला सर्व दिसत आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा झूम करून दाखवतो, ते तुम्ही एन्जॉय करा. तर चला आपण इथं थोडं आणखीन एक्सप्लोअर करू. म्हणजे आणखीन गोष्टी काय असतील त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. थोडं इकडे जातो आणि जे काय मला दिसेल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर असंच कंटिन्यू करा. तर आता आपण चाललेलो आहोत थोडं इकडे खाली चाललेलो आहोत. खाली पण थोडे वॉटरफॉल आणि एक छोटासा ओहोळ जात आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. तर तिकडे आमच्याकडचे गणपती वगैरे विसर्जन करायला नेतात, ते मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, बघू शकता इथली जमीन ढासळलेली आहे, भूस्खलन झालेलं आहे, दरड कोसळलेली आहे. तर गेल्या 3-4 दिवसापासून खूप म्हणजे खूप पाऊस जोराचा पडत होता, काय उघडायचा नाव नव्हता. आता थोडा आज म्हणजे थोडा 1-2 तास पडतो, मग थोडं शांत होतं. आता थोडं शांत झालेलं आहे. तेव्हा मी आणि वेद आलेला आहे इकडे जुमापटी, म्हणजे आमच्या गावाच्या 200 मीटर जवळ आहे स्टेशन. ते जुमापटी स्टेशन एक्सप्लोअर करायला आलेलं आहे, म्हणजे आमच्याच गावाचा इलाका झाला म्हणजे. आणि इकडं दरड कोसळली ती मी आज बघितली, म्हणजे रात्रीच झालं असेल, कारण 3-4 दिवस खूप जोराचा पाऊस, त्यामुळे जमीन नरम होऊन किंवा त्याला जमिनीला तडात गेले असतील आणि दरड कोसळली. तर एवढं सांगू शकतो की ज्यांचे पण कुणाचे गावं हे डोंगराच्या शेजारी आहेत किंवा डोंगराच्या कडेला आहेत, त्यांनी सेफ जागी जावे बस. तर मित्रांनो, मला इथून पण एक सुंदर वॉटरफॉल दिसला आहे. थोडं धुकं असल्यामुळे मी तुम्हाला तो धुका गेल्यावरच दाखवतो. तोपर्यंत थोडं पेशन्स घ्या. तोपर्यंत मी तुम्हाला आणखी काहीतरी माहिती सांगतो इथल्या जागेबद्दल. तर मित्रांनो, मी
तुम्हाला जुमापट्टी स्टेशनबद्दल माहिती सांगतो, म्हणजे जुमापट्टी स्टेशनचा इतिहास सांगतो. 1907 साली सुरू झालेल्या नेरळ मालवण रेल्वेचा हा पहिला महत्त्वाचा थांबा. जुमापट्टी स्टेशन हे शहरी बाजूनी हिरवीगार जंगल आणि निसर्गाने भरलेलं आहे. तर जुमापट्टी स्टेशन हे 1907 साली सुरू करणे, म्हणजे जी मात्र हिल रेल्वे आहे ते 1907 साली सुरू झाली होती. अजून मी तुम्हाला या स्टेशनबद्दल काय सांगू शकतो, माझ्या तोंडातून तर काही निघत नाही, पण मी तुम्हाला इथला निसर्ग वगैरे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो, धुगं वगैरे सगळं गेलेलं आहे आणि हा तो वॉटरफॉल अतिशय सुंदर इथून दिसत आहे. थोडं झूम करू. तर मित्रांनो, हमको आशिकों के कारनामे दिख गए, देख सकते हो. क्या है? रामलव सोनल आणि इकडे आहे VRSAMP आणि इकडे आहे RA आणि इकडे आहे वर्षा लव अमूल. आशिकों के कारनामे देख सकते हो गाइस.